ऐका ना, सगळ्यांचे मेसेज येत आहेत. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन. मला सुद्धा काल खूप लोकांचे मेसेजेस आले कॉंग्रॅच्युलेट करायला. आणि नानावटी सरांचा पण आला कॉल. नानावटी सरांनी आपल्या सगळ्यांना कॉंग्रॅच्युलेट केलंय. आपल्या महानगराची चिंता मिटली आता. आपली मुले राहणार सुरक्षित. स्वतःला थोर समाजसेविका म्हणवणाऱ्या, अनेक अनाथ आश्रम चालवणाऱ्या मंजुषा ताई झाल्या गजाआड. लहान लहान मुलींना देशाच्या अनेक भागात आणि परदेशात विकणे हा त्यांनी अनाथ आश्रमाच्या आड आपला व्यवसाय बनवला होता. वरून अत्यंत सभ्यतेचा आव आणणाऱ्या मंजुषा ताई ह्या अत्यंत क्रूर आणि समाजविघातक कामात गुंतलेल्या होत्या. समाजाला आणि स्त्री जातीला कलंक लावणारे काम या महिलेने केल्यामुळे कोर्टाने तिच्या मुसक्या आवळत तिला गजाआड केले आहे. तिच्या वेगवेगळ्या अड्ड्यांवरून तब्बल 150 मुलांची सुटका केली गेल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. मंजुषाच्या विरोधात धाडसीपणे आणि खंबीरपणे उभ्या राहिलेल्या ॲडव्होकेट वल्लरी मनोज भांबरे, तेजस्वी विचारे आणि मिथिला माने यांचं समाजातल्या सर्व स्तरातून कौतुक होत आहे. टाळ्या. ए भेटू, आला बघ अजून एक अभिनंदनाचा फोन. हॅलो. येस, स्पीकिंग. नो, आय एम नॉट इंटरेस्टेड. या, कन्फर्म, शुअर. थँक्यू. मिठूताई, काय झालंय? काही नाही. मिठू, नक्की काय झालंय सांगशील का आम्हाला प्लीज? सांग ना काय झालंय ते. एका मोठ्या प्रोडक्शन हाऊसमधनं फोन आला होता. एक इंटरनॅशनल ट्रॅव्हल शो आहे, त्यासाठी अँकरिंग करशील का असं विचारत होते मला. काय? अगं काय सांगताय मिठूताई? होय, किती आनंदाची बातमी आहे. कॉंग्रॅच्युलेशन. हो ना, खरंच. नाही ग. नाही ग म्हणजे असं का म्हणतेस तू? हो मिठूताई, हो, तुम्हाला एका इंटरनॅशनल चॅनलवर ट्रॅव्हल शो करायची संधी मिळते, अँकरिंग करायला. मग नाही का म्हणताय तुम्ही? आपली स्वप्न पूर्ण करण्याची पुन्हा पुन्हा संधी नाही मिळत आपल्याला कधीच. असा चान्स मिस नका करू तुम्ही. काय झालंय? हे बघ वल्लरी, अगं आताच ह्या मंजुषा प्रकरणातून आपण बाहेर आलो आणि सगळ्या आश्रमाची जबाबदारी आता ही माझ्यावर पडली आहे. त्यात गार्गी आणि हेतश्रीची जबाबदारी पण माझीच आहे. ह्या सगळ्या जबाबदाऱ्या टाकून मी कशी काय जाणार? मला नाही जमणार. मिठू, काय चाललंय तुझं? नाही काय म्हणतेस? मिठू, अगं तुझी स्वप्न पूर्ण करण्यासाठी तू साताऱ्यावरनं इथे आली होतीस मुंबईला. काय होती तुझी स्वप्न आठव ना. इतका स्ट्रगल केलंयस हे सगळं मिळवण्यासाठी, आणि आता संधी आयती चालून आली आहे तर त्या संधीकडे तू पाठ फिरवतेस. नॉट फेअर मिठू. एक्झॅक्टली मिठूताई, ही अशी सुवर्ण संधी आयुष्यामध्ये फक्त एकदा येते. आम्हा तिघींनाही असं वाटतंय की तुम्ही ही संधी गमवू नये. हे बघा मिठूताई, मला कळतंय तुम्ही या सगळ्यापासून लांब आहात, काही काळ उलटून गेलाय, पण तरी सुद्धा मागच्या वेळेला जे घडलं ते परत घडेल असं नाही ना. आपण परिस्थितीला वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे असं मला वाटतं. प्लीज ऐका माझं. ही अशी संधी तुम्हाला परत परत नाही मिळणार आहे. आणि चांगल्या गोष्टीकडे बघा ना, या संधीमुळे तुम्हाला अख्खं जग फिरायला मिळणार आहे. अगं पण वल्लरी, पण मेन काही नाही. घाईघाईमध्ये डिसिजन घेऊन उगाच संधी गमवू नका. मी पुन्हा तेच सांगेन. वल्लरी, तुला खरंच असं वाटतं मी तिथे गेले पाहिजे? ऑफकोर्स. खरंच. ठीक आहे, मी जाते. आय मीन, मी कळवते त्यांना माझा होकार. मिठूताई,
अभिनंदन. काय कोण आहे मुलगा, काय करतो, काय इतके दिवस पत्ताच लागू दिला नाही तुम्ही. अहो मनोज जिजू काय बोलताय तुम्ही? कोण मुलगा, कसला पत्ता? मग पेढा. मनोज, तू ना एका ट्रॅकवर चालू असतोस. मुलगा वगैरे नाहीये तिच्या आयुष्यात कोणी, पण तिला खूप चांगली ऑफर आली आहे. अहो मनोज जिजू, मला एका इंटरनॅशनल ट्रॅव्हल शोची ऑफर आली आहे आणि मी त्यांना माझा होकार कळवलाय. वाह, बढिया, क्या बात आहे. त्यासाठी अभिनंदन. योग्य निर्णय घेतला तुम्ही. थँक्यू. मिठूताई आता खूप देशांमध्ये फिरणार, ट्रॅव्हल करणार आणि छान मज्जा करणार. तुमचं वर्क प्रोफाईल सांगा ना त्यांना. ओके, सो बेसिकली हा ट्रॅव्हल शो असणार आहे आणि ह्या शो मध्ये आम्ही वेगवेगळ्या देशात जाणार. तिकडचं फूड, कल्चर, ट्रेडिशन, हिस्ट्री असे वेगवेगळे टॉपिक्स आम्ही कव्हर करणार आहेत आणि पुढच्या 4 दिवसात निघायचं आहे मला. बिटू यार, सच एन अमेजिंग न्यूज. क्या है ना, ये तुम्हारा पसंदीदा काम है, तो ज्यादा सोच मत, जस्ट गो फॉर इट, है ना. मिठू, तू सगळं एकदम व्यवस्थित करशील याची खात्री आहे आम्हाला. अरे वा वा वा. मिठूताई, तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी कैलास आणि श्वेताताई पण आल्यात. अरे म्हणजे काय, मिठू काहीतरी एवढं छान करते, मग आम्ही येणार नाही का कॉंग्रॅच्युलेशन म्हणायला? मिठू यार, खूप कमाल बातमी दिलीस. ग्रेट ग्रेट ग्रेट. छा जाओ बेटा, छा जाओ. बिटू, तुझं खूप खूप अभिनंदन. थँक्यू. श्वेता, आता आपली बातमी सांगून टाक. श्वेता, काय? एक मिनिट, श्वेताताई, प्रेरणाताई नंतर आता तुम्ही गुड न्यूज देणार आहात? सॉरी. क्या कर रहे हो तुम लोग? थांबा, हे तुम्ही काय डोक्यावर पडलात का ग? ऐकून तरी घ्या मी काय म्हणते ते. मी काहीतरी वेगळीच बातमी द्यायला आली आहे तुम्हाला. म्हणजे हा तेजाताई, आता तुम्ही सगळ्याजणी वन ट्रॅक माइंड आहात का? थांबा जरा. ए श्वेता, असं लटकत ठेवू नको आम्हाला. सांग ना लवकर काय ते. हो हो सांगते. ऍक्च्युली कैलास नवीन फॅक्टरी काढणार आहेत केरळला. म्हणजे एरवी ते एकटेच गेले असते 6 महिने, पण यावेळेला पायामुळे मला सुद्धा जावं लागेल त्यांच्या बरोबर. खूप छान बातमी. कॉंग्रॅच्युलेशन. हाँ थैंक यू. क्या है, दोनों खुशखबरी ही है, लेकिन आप लोग बिछड़ने का गम भी है. अगदी बरोबर हर्षित. आत्ता कुठे सगळ्यांसोबत मजा यायला लागली होती. अजित ही गोष्ट कळली ना, त्याला पण खूप जास्त दुःख होईल. काय की आपल्या ग्रुप मधला एक मेंबर कमी होतो यार. आय नो. कोणी आपल्यापासून जर का लांब जात असेल तर त्याचं दुःख खूप होतं, त्रास होतो आपल्याला. पण ठीक आहे ना, मिठूताई आणि श्वेताताई आपल्या टचमध्ये राहतीलच ना नेहमी. आणि उलट आपण त्यांना हसत हसत बाय म्हटलं पाहिजे आणि त्यांना सेंड ऑफ दिलं पाहिजे. देवा, खूप दिवसांनी तुझ्या समोर अशी शांतपणे उभी राहिली. गेले काही दिवस आमच्या आयुष्यात जे काही वादळ आलं होतं त्याच्याशी लढण्याची ताकद तूच आम्हाला दिलीस. कायम रक्षा कर आमची. प्रेरणाताई आणि अजित भाऊजींचं बाळ, त्याला प्लीज जप. मिठूताई नवीन कामासाठी बाहेर गेल्यात. खूप दिवसांनी त्यांना त्यांच्या मनासारखं काम करायला मिळतंय. त्यांना त्यांच्या कामामध्ये यश मिळू देत. तेजाताई आणि श्वेताताई दोघींचाही संसार सुखाचा होऊ देत रे. आम्हा सगळ्यांवरती अशीच कृपा ठेव. अहो आणा बाय. काय म्हणाले डॉक्टर? रिपोर्ट्स काय आले? सगळं ठीक आहे ना? काही टेन्शन घेण्यासारखं नाही. आपली ट्रीटमेंट सक्सेसफुल झाली आहे ना?
शांत हो, एवढी एक्साइटमेंट दाखवू नकोस प्लीज. काय झालंय? रिपोर्ट चांगले नाही आलेत का? काय बोलले ते डॉक्टर? बोला ना काहीतरी. म्हणजे काय झालं? तुझा चेहरा का बरं असा दिसतोय? तू डॉक्टरकडे गेला होता ना? ते तुमचं काय ते आज रिपोर्ट का काय येणार होते, चांगले नाही का ते? काय झालं? काय म्हणाले डॉक्टर? आल्यापासून नुसते प्रश्न विचारताय. शांतपणे बसू द्या, मोकळेपणाने श्वास तरी घेऊ द्या. हे बघा प्लीज शांत व्हा. आम्हाला काळजी वाटते म्हणूनच आम्ही विचारतोय. काय म्हणाले डॉक्टर? एकदा सांगा ना आम्हाला पण. हा मन्या बा नको ना जीव टांगणीले लावू. सांग ना काय म्हणाले डॉक्टर? चांगले आले ना ते तुमचे रिपोर्ट? रिपोर्ट चांगले नाही. रिपोर्ट खूपच चांगले आले. अगं ऐकलंस का? रिपोर्ट खूप चांगले आलेत. फायनली आता आपण आई बाबा होऊ शकतो. माझी बकेट लिस्ट पूर्ण होईल आता. आणि अजित आणि प्रेरणा त्यांच्या मुलासोबत खेळायला अजून एक बार येणार बघ. तोंड गोड करा. घे मन्या, घे वल्लरी, तुम्ही तोंड गोड करवा माय. आज मी गहिरी खुश आहे. आता आपल्या भांबरे घराण्याला वारस मिळणार, माझ्यासोबत खेळायला नातू येणार आहे. नातू गैरी आनंदाची बातमी दिली रे मन्या तू. वल्लरी पाहिलं का? मागे मी तुले उपवास तापास करायला सांगितले होते, व्रत करायला सांगितले होते. अगं ते नाही का चिकने बाबाचा अंगारा आणून दिला होता, प्रसाद दिला होता तुले, त्याचाच तर परिणाम आहे हा. माझ्या सुनाने आयुष्यात मला चांगली बातमी दिली नाही, पण ही बातमी दिसन गैर खुश करे टाकलं मले. वा रे वा. भाई हो, आता हांगडं टोपडं शिवावं लागणार, पथोरल्या शिवावं लागणार. नाही, त्याच्या आधी ना चिकने बाबांना सांगून येते मी गोड बातमी. त्यांच्यामुळेच तर दिवस दिसलाय आपल्याला. चिकने बाबा की जय हो. आलीस हो माय मी. बोलू आहे तिच्याकडे नको लक्ष देऊ. तिला चांगल्याला चांगलं म्हणायची सवयच नाहीये. या सगळ्यासाठी तू किती कष्ट घेतलेस हे नाही माहिती तिला. तुझं कौतुक नाही करणार ती, अजूनही रागराग करते तुझं. प्लीज शांत व्हा. आज कोण काय बोलतोय, काय करताय याशी मला काहीच घेणं देणं नाहीये. आज आपल्या आयुष्यातला खूप महत्वाचा आणि मोठा आनंद देणारा दिवस आहे. आता आपलं सगळ्यात मोठं स्वप्न पूर्ण होईल अशी आशा डोळ्यासमोर दिसते. देवाचे खरेच आभार मानले पाहिजेत आपण. काय मग पार्टी झाली पाहिजे ना? हो. आता हा फोटो घे. नाही मी काय म्हटलं, जी इच्छा पूर्ण होईल तो फोटो या बॉक्समध्ये टाकायचा. हो, पण लवकरच ही इच्छा पण आपली पूर्ण होणार आहे ना? पूर्ण होईलच, पण तू माझ्यापासून लांब राहिलीस तर कशी पूर्ण होईल? त्यासाठी तू माझ्याजवळ हवीस ना. स्वप्न चालून आले बघता बघता. चांदण्यात भिजतो दिवस आता, मी तुझ्यात दिसतो कमला. आजही तू
द्या तूच सावली या दिशा वाट होते पैंजणाची सोबतीने तुझ्या स्वप्न चालून आले बघता बघता स्वप्न चालून आले बघता बघता माझे होऊन गेले हसता हसता रंगरंगीत झाले दिसता दिसता श्वास संगीत झाले जुळता जुळता हर्षी दादा साखर नेहमीप्रमाणे 2 चमचे ना? अब एक ही चमचा दीजिए. अरे बापरे. हर्षित आय एम सो हॅपी आय एम सो हॅपी क्या हो क्या रहा है, मतलब लॉटरी लगी क्या हमें? इतना प्यार क्यों दिखा रही मुझ पे? काय ग तेजा, नाही मी आहे इथे, विसरलीच वाटतं. हे जाऊ दे, पण माझ्याकडे खरंच एक गुड न्यूज आहे. लवकरात लवकर आपली वल्लरी आपल्याला गुड न्यूज देण्याची शक्यता आहे. काय सांगतेस काय? ए तेजा, ही खरंच गुड न्यूज आहे ग. पण कसं आहे ना, इन फ्युचर मनोज भाऊजी आणि वल्लरी नक्कीच गुड न्यूज देतील. पण तू जर सतत विसरत राहिलीस ना मीही इथे आहे ही गोष्ट, तर आधी तुम्हा दोघांकडून मिळेल ना गुड न्यूज. पोचल्या भावना, पोचल्या. खूप दिवसांनी सगळ्यांच्या आयुष्यात सगळं छान घडतंय. एव्हरीवन इज हॅपी. हे बाकी करेक्ट बोललीस तू. सगळ्यांचं ना सगळं असं छान चालू राहिलं पाहिजे. मी स्वामींना सांगणारच आहे तसं. स्वामी, काहीही झालं तरी आम्हा कोणाच्याही आयुष्यात संकट येऊ देऊ नका. आता कसं आपल्याला डोहाळ जेवणाची तयारी करावी लागेल काही महिन्यांनी, मग डिलिव्हरी आहे, त्यानंतर सगळं गोड गोड आणि छानच असणार आहे. पण सगळेच हेल्दी पाहिजेत ना त्यासाठी. चला साखर घालायची आहे चहात. प्रेरणा, आर यू ओके? तू प्लीज आता जागेवर हलू नको हा, प्लीज. तुला काच वगैरे लागेल. अपशकुन झाला ग. हो, घरात काच फुटणं अपशकुन असतो. अपशकुन झालाय, काहीतरी वाईट घडणार आहे. मला ना खूप भीती वाटते ग अचानक. प्रेरणाताई, देखिए ऐसी कोई बात नहीं है. हमारे यहाँ पे तो कांच फूटना ना अच्छा माना जाता है. हे बघ, मला असं वाटतं तू आता ओव्हर थिंकिंग करतेस. तू आता फक्त पिल्लूचा विचार कर, ओके? बाकी कशाचाच विचार करायचा नाही. फक्त पॉझिटिव्ह राहायचं. वल्लू, डबा झालाय? होतंय, भरतीय. मनोज भांबरे, हो, मीच. तुमचं कुरिअर आलंय. थँक्यू. म्हणलं कुरिअर? अगं आई, सविता मावशीची लेक आहे ना वैष्णवी, तिच्या लग्नाची पत्रिका आहे. बाप रे, वैष्णवी एवढी मोठी झाली. वाह वा, काय सांगतो मन्या, आपल्या वैष्णवीचं लग्न ठरलं. दाखव दाखव. वा 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 वा, मला माहितीच होतं या वर्षी आपल्या वैष्णवीचं लग्न ठरणार म्हणजे ठरणार. जावं लागतंय आपल्याला लग्नाला. वल्लरी, नवीन साड्या, हेअर, काय काय तयारी करायला लागेल आपल्याला. चला लवकर आवरायला घ्या आता लवकर. मी तुझ्या जायचं तिकीट करून देतो तुला. काय मा तिकीट म्हणजे? आपल्याला सगळ्यांना जायला लागेल म्हण्या. तुझ्या बहिणीचं लग्न आहे आणि माझ्या एकटीचं का बरं तिकीट काढी राहिलं तू? अगं आई, मला कसं शक्य आहे, खूप काम आहे तिथे. त्यापेक्षा तूच जा ना. सगळं समजे राहिलं बर का म्हण्या. हेच तुझ्या बायकोच्या माहेरचं लग्न असतं ना, ते एका पायावर गेला असता. अगदी तिच्या मावस भावाच्या, चुलत भावाच्या पुतणीचं लग्न जरी असतं ना तरी गेला असता. पण हे कसं माया माहेरचं लग्न आहे ना, तुला ना किंमतच नाही राहिली मायची. काय लग्नाला यायचं नाही म्हणे, एकटी जाऊ का मी तरी आता लग्नाला? आई 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 ऐक, परत नको ना सुरू. अरे सुरू झालं म्हणजे? एक मिनिट, मी काय म्हणते,
सासूबाई म्हणतात तसं आपण तिघही जाऊयात ना. खूप दिवस झाले आपण गावालाही नाही गेलोय आणि सगळ्यांना भेटलोही नाहीये. बोलू त्याशिवाय लग्नाला गेलो तर सविता मावशींना पण छान वाटेल. जाऊयात ना प्लीज, माझ्यासाठी. तू पण ना. ठीक आहे, करा तयारी. आत्ता कसं वल्लरी तुला सांगते